नमस्कार, कशा सर्व मजेत ना। आम्ही आलेलो केदारनाथला आणि बद्रीनाथ आम्ही केलं 2 आहे। तर आम्ही आहे ना इथे आदल्या दिवशी आलेलो केदारनाथला। तर आम्हाला म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठी भरपूर असं उशीर झाला। 4:30 वाजताच बोलले की गेट बंद केलंय म्हणून। तर मग ते तुम्हाला पुढे दाखवते आदल्या दिवशीचं। आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठून निघालेलो आहे 3:30 वाजता इकडे केदारनाथ करण्यासाठी, केदारनाथचं दर्शन करण्यासाठी। आणि त्याच्या अगोदर आम्ही इकडे हॉटेलवरती थांबलेलो नाश्ता करण्यासाठी। तर इकडे नाश्ता वगैरे आम्ही केला सर्व, म्हणजे इकडे बुफे टाईप असा नाश्ता होता। हॉटेल मस्त होतं आणि सर्व नाश्ता होता, म्हणजे इडली सांबर, अजून डोसा होता, पराठा होता, उपमा होता, पोहे होते। हे सर्व प्रकारचे असे नाश्ता होता। पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जशी चव असते, टेस्ट असते ना, तशी यांच्या इथे नव्हती। आणि लोणी वगैरे पण होता, ब्रेड जाम होतं, सर्व होते इथे। तर आम्ही इथे सर्व केल्यानंतर आम्ही पुढची जर्नी स्टार्ट आहे। आम्हाला तिथेच आम्ही दुपारी 3 वाजता पोहोचलो। हरिद्वारवरून आम्ही बस केलेली, प्रायव्हेट बस। तर तिथून आम्ही पोहोचलो 3:30 वाजता। आम्ही तिथे केदारनाथला आम्ही तिथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आम्ही तिथे थांबलेलो। तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आम्हाला तिथे 2-2.5 तास गेले। 3 वाजल्यापासून, 3:30 वाजल्यापासून 4:30 वाजता सांगितले की गेट बंद करण्यात आलेला आहे आता वरती, म्हणजे जास्त पाठवू शकत नाही माणसं, भरपूर माणसं वरती गेलेली आहेत म्हणून। तर आम्हाला स्टॉप करण्यात आलं। मग आम्ही तिथे गौरीकुंडच्या इथेच हॉटेल आम्ही बघितलं। गौरीकुंडच्या इथे आम्ही रात्रीचं म्हणजे जेवण वगैरे केलं आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही केदारनाथसाठी आम्ही निघालेलो 3:30 वाजता। तर ते तुम्हाला दाखवते। आणि इथे येताना आम्हाला 2 नद्यांचा संगम बघण्यात आलेला आहे आणि मस्त असं 2 नद्यांचा संगम, अजिबात पाणी मिक्स होत नाही आणि एकदम भारी वाटलं। आणि इथे मंदिर पण आहे एक देवी मातेचं, तर ते आम्हाला दर्शन घेण्यासाठी नाही जमलं। तर ते असं आपण ग्रुपनी गेलो कसं की जास्त असं आपल्याला हे होत नाही, आपण स्पेशल गेलो की मग आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला बघता येतं। आणि इथे आम्ही आता थांबलेलो आहे आदल्या दिवशीचं रजिस्ट्रेशन करण्या पाण्याचा आवाज येतोय मस्त असा। आणि इकडे अजून एवढी लाईन आहे, वरून इकडनं जायचं आहे आपल्याला। भरपूर गर्दी आहे इकडे आणि आता भोले बाबा भरपूर गर्दी आहे। आणि आम्हाला 4:30 वाजता सांगितले की वरचं गेट बंद झालेलं आहे आणि आमची सगळी पंचायत झालेली आहे। आणि आम्ही आता रूम बघितली आहे, एखादी 2 रूम बघितलेत आणि त्या 2 रूममध्ये आम्ही हे करणार आहे। आणि सकाळी उठून मग आम्ही सकाळी 4 वाजता आम्ही निघणार आहे केदारनाथसाठी। आता गौरी जवळ आम्ही आहे। आणि इथे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून असं आंघोळ वगैरे करून आम्ही इथे निघालेलो आहे। भरपूर असा अंधार होता आणि भरपूर असा म्हणजे श्वास घ्यायला नव्हता जमत, एवढी थंडी होती। आणि सर्वजणांनी पॅक केलेले बघू शकता, पूर्ण हाताला ग्लव्स वगैरे घालून, टोप्या वगैरे घालून सर्वजण निघालेले आहेत। आम्ही 4 वाजता आम्ही निघालेलो इथे आणि आम्ही 2 वाजता उठून आंघोळ वगैरे करून घेतले। आणि पाणी म्हणजे हात पण तुम्ही घालू शकत नाही, एवढं पाणी थंड, गरम पाणी गिझरनी, म्हणजे तोंड धुवायला पण गिझरचं पाणी गरम करून आम्हाला घ्यायला लागत होतं, एवढी थंडी होती। आणि इथे आता आम्ही निघालेलो आहे पुढं चालण्यासाठी। आणि पुढे न थांबता जर आपण निघालो तर आरामशीर 11 ते 12 तासामध्ये म्हणजे पोहोचू शकतो। आणि जर थांबत गेलो तर मग आणि इथे आम्ही बघू शकता, इथे आम्ही आलेलो आहे आणि स्कार्फ वगैरे घालून इथे गाडी, जिथून आपल्याला गाडी सोडते तिथं आम्ही गाड्यांच्या स्टॉपला आलेलो आहे। तिथंच आम्हाला येईपर्यंत आम्हाला 2 तास लागले। आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे चालत गेलो, कारण भरपूर अशी पुढे ट्रॅफिक होती आणि भरपूर गर्दी होती। तर त्याच्यामुळे आम्ही थोडं चालत उतरलो आणि मग थोडे चालत गेलो। आणि त्याच्यानंतर मग इथे बघू शकता एवढं इकडे आपल्याला वरती जायचं, इकडे केदारनाथचं मंदिर आहे आपलं।
तर एवढ्या डोंगरातून आपल्याला जायचं आणि एवढे मोठे डोंगर होते ना, म्हणजे काही केवढे म्हणजे पहिल्यांदा बघितले एवढे मोठे डोंगर आणि बर्फाचा डोंगर एकदम भारी, एकदम मस्त वाटत होतं आणि थंडी पण तेवढीच होती. आणि पुढे बघू शकता आलेली आहे केदारनाथला आणि आम्ही म्हणजे कालपासून काल हरिद्वारवरून आम्ही 11:30 वाजता बस पकडली, म्हणजे आम्ही ट्रॅव्हल केली ते 14 माणसांसाठी. आणि नंतर मग आम्ही रात्री याच्यामध्ये हॉटेलमध्ये आम्ही थांबलो सर्व. आणि नंतर मग आता आम्ही सकाळी उठून निघालेलो आहे. आता सोनप्रयाग आलेलं आहे आणि हे बघा इकडे सोनप्रयाग आणि हा एरिया. एक तास झाला आम्ही लाईनमध्ये उभे आहे आणि इकडे अजून एवढी लाईन आहे, इकडे पाठीमागं अजून एवढी लाईन आहे, अजून कोपऱ्यामध्ये अजून जेवणाचा पत्ता नाही. 1:30 वाजलेला आहे. आता जेवायचं कधी आणि रजिस्ट्रेशन करायचं कधी आणि वरती जायचं कधी. आणि हेलिपॅडवरून आवाज करतोय, पाण्याचा आवाज येतोय मस्त असा. आणि इकडे अजून एवढी लाईन आहे, वरून इकडनं जायचं आहे आपल्याला. भरपूर गर्दी आहे इकडे आणि आता भरपूर गर्दी आहे इकडे आणि आणि इथे आम्ही फायनली केदारनाथला आम्ही पोहोचलेलो आहे. हेलिपॅड बघू शकता, इकडे अर्धी माणसं येतात आहे आणि मस्त असं दर्शन. इथे काका आहेत आणि मला आहे ना केदारनाथला जाऊन साडी घालूनच दर्शन घ्यायचं होतं. तर मी साडी घेऊन गेलेली बॅगमध्ये आणि सर्व असं मंगळसूत्र वगैरे. आणि तिथे जाऊन मी टेंटमध्ये एखादा टेंट घेतला, त्या टेंटमध्ये मी साडी नेसली, म्हणजे घातली साडी. आणि भरपूर अशी म्हणजे एक हे होती, आठवण होती. आणि साडी घातल्यानंतर सर्वजण बघतच होती. आणि त्याशिवाय तिथे मला तिथे जे सही करतात आपल्या डोक्याला आपले सजवतात ह्यानी चंदनने वगैरे, तर ते लावून अजूनच मी हे दिसत होती. तर सर्वजण बघत होती आणि सर्वजण मला विचारत होती की बंगालवरून आले का म्हणून. तर ते एक आठवण आणि सर्वजण असे हसत होतो आम्ही की असे का सर्वजण बोलतात आहे म्हणून. तर आणि मी साडी घातल्यामुळे सर्वांना म्हणजे असं नवल वाटलं की साडी कशी काय घालून गेली केदारनाथला, सर्वजण विचारत होते मला. आणि इथे मी असं मस्त बघू शकते, इकडे मी एक शॉर्ट व्हिडिओ काढण्यासाठी असा मोबाईल धरलेला आहे आणि इकडे गर्दी बघू शकताय. आणि भरपूर असे मस्त एकदम वाटलं. स्वर्ग काय असतं ते बोलतात ना, ते इथं केदारनाथला येऊन समजतं की स्वर्ग म्हणजे काय. हवा येते ना एकदम भारी, एकदम थंड अशी हवा, काय भारी वाटतं, एकदम भारी. म्हणजे बोलूच शकत नाही, वर्णन नाही करू शकत, असं केदारनाथला गेल्यावर फील होतं एकदम भारी. आता नेक्स्ट टाईम कधी आता आपल्याला बोलवतं ते बघायचं आहे आता मला पण. लवकरच मला जायचे परत एकदा. आणि इथे बघू शकताय मंदिर आपलं केदारनाथ बाबाचं, एकदम भारी वाटलं. आणि इथे आमचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला 3:30 वाजले खाली म्हणजे दर्शन वगैरे घेऊन. आणि मध्ये एक टाईम थांबतात म्हणजे आरतीसाठी दुपारचं. आणि 5 वाजता ते उघडतं, 5:30 वाजता. आणि भरपूर लाईन होती. त्यानंतर आमचं जेव्हा लाईन आली तेव्हा आम्ही तिथे आरतीची वेळ झालेली, तेव्हा आम्हाला थोडा वेळ थांबवण्यात आलं. आणि इथे बघू शकता, इथे मला भरपूर असं चंदन वगैरे टिका लावून सजवलं, ते पुढे तुम्हाला दाखवते. आणि इथे जे मंदिराच्या पाठीमागे असेल, तर तुम्ही जर गेलात असाल तर तुम्हाला माहीत असेल की इथे ते डमरू घेऊन हातामध्ये आहे ते. तर त्यांनी मस्त असं ते डमरू वाजवलं माझ्या डोक्यावरती आणि हे केलं, भारी वाटलं. आणि इथे दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही इथे बघितलं, तर इथं आम्ही त्या बाबांकडून इकडनं असं मी सर्वांनी असे चंद्रकोर वगैरे असं लावून घेतलं. आणि ते मला बोलले का मस्त साडी नेसलेली आहेस तू, एकदम तुला असं ह्याच्यासारखं सजवतो म्हणून. तर मी बोलली जास्त काही सजू नका, थोडंसंच सजवा. ते बोलले टिकली काढू का, मी बोलली नको टिकली, म्हणून टिकली असू दे. आणि तेच आमचं बोलणं चालू होतं की जास्त सजू नका म्हणून, तर थोडंसंच लावा म्हणून. आणि त्या सजवल्यानंतर मग मी बघितलं मोबाईलमध्ये, भरपूर असं मस्त हे केलेलं त्यांनी. आणि सर्वजण ते हे सजवल्यामुळे डोक्याला लावल्यामुळे सर्वजण बघत होतीत माझ्याकडे, हसून हसून आमचं पोट दुखायला आलं, एवढे आम्ही हसत होतो. बघू शकताय.
आणि तुम्हाला जर ही माझी छोटीशी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि केदारनाथ नंतर आम्ही बद्रीनाथला पण गेलेलो आहे. बद्रीनाथचं पण छोटीशीच मी व्हिडिओ काढलेली आहे, तर ती पण पुढे अटॅच केलेली आहे मी. बद्रीनाथचं पण मस्त दर्शन झालं. बद्रीनाथला भरपूर अशी थंडी होती आणि इथे गरम पाण्याचं कुंड होतं, तिथे आम्ही आंघोळ वगैरे करून मग आम्ही बद्रीनाथसाठी दर्शन करण्यासाठी आम्ही लाईनमध्ये लागलेलो आणि मस्त दर्शन झालं बद्रीनाथ इथे पण. आणि भारी वाटलं तिथे पण. आम्ही फोटो क्लिक केले आणि त्यानंतर मग आमची ही अशीच प्रकारे पुढे जर्नी संपलेली आहे. आणि इकडे हा जो मेन द्वार आहे तिथे आम्ही इकडे रात्रीची आम्ही पोहोचलेलो दुसऱ्या दिवशी. तर आम्ही इकडे आंघोळ वगैरे करून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तिथेच गेलेलो आंघोळ करायला. तिथे गरम पाण्याचा कुंड आहे तिथे. आणि नंतर मग आम्ही बद्रीनाथाचं दर्शन घेतलं. मस्त असे आमचे सफर झालेलं आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.